एक महत्त्वाची बातमी हाती येते। रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रासायनिक औद्योगिक क्षेत्रांपैकी असलेल्या लोटे MIDC मधील डॉक्टर खान केमिकल कंपनीमध्ये शुक्रवारी म्हणजेच आज दुपारी भीषण स्फोटाची घटना घडलेली आहे। कंपनीतील रिएक्टरचा अचानक स्फोट झाल्याने 10 कामगार गंभीररित्या भाजले असून त्यापैकी 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। ही घटना दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडली। पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कंपनीचे नियमित कामकाज सुरू असताना अचानक रिएक्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि क्षणातच जोरदार स्फोट झाला। या स्फोटानंतर काही क्षणातच आणखी एक मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला। स्फोटानंतर प्लांटमध्ये प्रचंड आगीच्या ज्वाळा उसळल्या। त्यावेळी काम करत असलेले 10 कामगार आगीच्या विळख्यात सापडल्याने ते गंभीररित्या भाजले। घटनेची माहिती मिळताच तातडीने रुग्णवाहिका, पोलीस आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले। जखमी कामगारांना तात्काळ उपचारासाठी हलवण्यात आले। गंभीर भाजलेल्या 5 जणांना चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून उर्वरित 5 जणांवरती नजीकच्या परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींपैकी 3 कामगारांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांना अधिक उपचारासाठी अन्यत्र हलवण्याची तयारी सुरू आहे। दरम्यान कंपनीतील रिएक्टरचा स्फोट नेमका कशामुळे झाला याचे तांत्रिक कारण अद्याप स्पष्ट झालेले नाहीये। या घटनेची चौकशी MIDC हेल्थ अँड सेफ्टी विभाग तसेच शासनाच्या संबंधित यंत्रणांकडून केली जाणार असून त्यानंतरच स्फोटामागील नेमके कारण समोर येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे। या गंभीर स्फोटामुळे लोटे MIDC परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे।